नमस्कार. 7 स्पिरिच्युअल लॉ ऑफ सक्सेस या पुस्तकाच्या वाचनाच्या 16व्या सत्रामध्ये आपणा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण शेवटचा सिद्धांत, धर्माचा सिद्धांत बघणार आहे. जीवनाचं ध्येय काय असते हा सिद्धांत आपण बघणार आहोत. आणि आता आपण या पुस्तकाच्या अंतिम टप्प्यात आलेलो आहोत. तुम्हा सर्वांना मी ॲप्रिशिएट करतो या ठिकाणी येण्यासाठी आणि एक्नॉलेज करतो. TMP टीम माय पॉसिबिलिटीचे डिस्ट्रीब्युटर सोबतच काही गेस्ट सुद्धा आपल्यासोबत मागच्या काही दिवसापासून जुळत आहेत. तर त्यांचं सुद्धा मी स्वागत करतो. त्यांना पण ॲप्रिशिएट आणि एक्नॉलेज करतो की त्यांनी या सत्राचा आपल्या जीवनामध्ये भरपूर फायदा घेतलेला आहे. मिशननी आपण आजच्या सत्राची सुरुवात करणार आहोत. होऊ शकते थोडंसं आजचं सत्र 10 मिनिटं एक्स्ट्रा जाऊ शकते, जाईलच असं नाही, कारण पूर्ण धर्माचा जो सिद्धांत आहे हा आजच आपण कंप्लीट करणार आहोत. आणि उद्या आपला शेवटचा दिवस असेल या सत्राचा. सारांश आणि निष्कर्ष तो पण खूपच जास्त महत्त्वाचा आहे. हे 7ही सिद्धांत युनिव्हर्समध्ये कसे एकमेकाशी कनेक्ट आहेत आणि याच्यात कुठलाच एक सिद्धांत आपण सोडू शकत नाही, हे आपल्याला सारांश आणि निष्कर्षामध्ये खूप चांगल्या प्रकारे कळणार आहे. आणि आपल्या शरीराच्या स्तरावर हे 7 सिद्धांत काय काम करतात हे खूपच चांगल्या प्रकारे आपण उद्या समजून घेणार आहोत. आणि उद्या 10 जुलैला आपला हा जर्नी पुस्तक वाचनाचा संपणार आहे, पण या 7 सिद्धांताचा खरा प्रवास आपला 10 तारखेपासून उद्या सुरू होणार आहे, कारण पूर्ण सिद्धांत आपण या ठिकाणी समजून घेतलेले राहणार आहेत. तर मिशन TMPच्या मिशनसाठी मी संतोष सोनटक्के सरांना आमंत्रित करतो. नमस्कार सर आणि वेलकम. बोला. नमस्कार सर. नमस्कार. टीम माय पॉसिबिलिटीज मध्ये तुमचं स्वागत आहे. डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये संपूर्ण जगात ही एकमेव अशी टीम आहे जी आपल्या मूल्याला धरून मिशन आणि विजनवर काम करण्यासाठी कटिबद्ध आहे. आमचा मिशन आहे संभावनाच्या माध्यमातून लोकांना त्यांच्या जीवनात आयुष्यभर आनंदी आणि उत्साही राहण्यासाठी मदत करणे, ज्यामुळे ते त्यांच्या आजूबाजूला असे वातावरण तयार करू शकतील ज्यामुळे संपूर्ण जगातील लोक संभावनांनी जगायला लागतील. जर तुम्हालाही अशा प्रकारची जीवनशैली जगायची असेल तर आम्ही रुपाली आणि संतोष तुम्हाला या टीमचा भाग बनवण्याचे आणि महान कार्यात योगदान देण्याचे आमंत्रण देतो. धन्यवाद. क्या बात आहे संतोष सर, खूपच छान, एकदम पॉवरफुल. तर आपल्या सगळ्यांमधली जी दिव्यता आहे ही प्रगट होत आहे या पुस्तक वाचनाच्या माध्यमातून. आणि आज तुम्हाला कळणार आहे की आपण किती किती पॉवरफुल आहो. आपण काय करू शकतो. आपण जे स्वतःला छोटं छोटं करून ठेवलेलं आहे ते सगळे पडदे आज उघडणार आहेत आपल्या आयुष्याचे. आणि आपल्याला कळून चुकणार आहे की आपण आपल्या आयुष्यामध्ये जे ठरवलं ते प्रत्येक गोष्ट करू शकतो. तर आपण जेव्हापासून सुरुवात केली 24 तारखेपासून या सत्राला, तर सर्वात आधी आपण इंट्रोडक्शन बघितलं होतं आणि त्याच्यामध्ये आपण बघितलं आध्यात्मिक सफलतेची व्याख्या काय आहे आध्यात्मिक दृष्टिकोनातून. तर सगळ्यात आधी तर सफलता, यश हे मुक्काम नाही आहे, हा प्रवास आहे, गंतव्य नाही आहे. हे आपल्याला खूप चांगल्या प्रकारे TMP लीडरला आणि गेस्टला क्लिअर झालेला आहे. आणि सफलतेच्या या व्याख्येमध्ये 7 गोष्टी मी दररोज क्रिएट केल्या तुमच्यासोबत, त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत आणि त्या स्तरावर आपल्याला काम करायचं आहे. सगळ्यात पहिलं आहे आरोग्य. आपल्याला चांगलं आरोग्य असलं पाहिजे, त्याच्याशिवाय काहीच होणार नाही. सर्वात आधी सुरुवात तिथून होते आपली. मग आहे जीवनाच्या प्रती उत्साह आणि आनंद, जे आपल्या कोर व्हॅल्यू आहे TMPच्या, हॅपी लाईफ आणि एनर्जेटिक लाईफ.
त्याच्यानंतर तिसरं आहे स्वस्थ संबंध. पहिलं आहे चांगलं आरोग्य आणि तिसऱ्या नंबरवर आहे चांगले संबंध. चौथं आहे रचनात्मक स्वतंत्रता. पाचवं आहे भावनात्मक आणि मानसिक दृढता. सहावं आहे भलाई करण्याची एक मनोवृत्ती आपली असणं गरजेचं आहे. आणि सातवं आहे मनाची शांती. आणि या सातही गोष्टी आपल्या जीवनात अंतर्भूत झाल्यावर सुद्धा अजून एक गोष्ट बाकी राहते, ती म्हणजे आपण या युनिव्हर्सचा एक भाग आहोत. हा भाव नेहमी सदोदित आपल्या सोबत असला पाहिजे, तर आपण एक फुलफिलमेंट चा अनुभव आपल्या जीवनात करू शकतो. तर हे सगळं जर आपण आपल्या जीवनात अनुभवायला लागलो तर खऱ्या अर्थानं आपल्याला यशस्वी आपण म्हणू शकतो. तर सर्व सिद्धांत आपण आता बघितलेले आहेत आतापर्यंत 6, आणि 7वा सिद्धांत आज आपण बघणार आहोत. त्याच्यापूर्वी विशुद्ध क्षमतेचा सिद्धांत जो आपण बघितला, जिथून आपली सुरुवात झाली या प्रवासाला, त्याच्यामध्ये मौन, ध्यान, नॉन जजमेंटल आणि निसर्गासोबत संपर्कात राहणं, ह्या गोष्टी आपण बघितल्या होत्या. तर ध्यान आपण डोळे बंद करून न करता डान्स करून ध्यान करत असतो, आणि हा ध्यानाचा एक प्रकार आपण आपल्या जीवनात आता अवलंबला आहे TMP मध्ये. तर सर्वांना माझी रिक्वेस्ट आहे की थोडा रक्तसंचार होऊ द्या आणि 2-2.5 मिनिटं आपल्याला पूर्ण स्वतःला विसरून या ध्यानामध्ये उतरायचं आहे. सर्वांना ध्यान करायचं आहे, कारण तुमच्याजवळ आता हे 2च दिवस आहेत, आजचा आणि उद्याचा, या प्लॅटफॉर्मवर डान्स करण्यासाठी. बाकी तुमच्या आयुष्यात तुम्हाला करतच राहायचा आहे डान्स. तर सुरुवात करूया आपण. क्या बात, पॉवरफुल. ये हुई ना बात. आता छान वाटत आहे. आता आपण तयार आहोत 7वा सिद्धांत समजून घेण्यासाठी. आधी आपण तयार नव्हतो, येऊन बसलो होतो, पण झोपीतून उठल्यानंतर कुठंतरी शरीर सुस्त झालेलं असते आपलं, आणि या 2-2.5 मिनिटाच्या डान्स केल्यामुळे आपला सगळा रक्तप्रवाह प्रवाहित व्हायला लागतो. तर सज्ज आहात तुम्ही 7वा सिद्धांत समजून घेण्यासाठी? आणि आज उरल्या सुरल्या सगळ्या तुमच्या मान्यता गळून पडणार आहेत, आणि प्युअर पोटेन्शियालिटीचा हा प्रवास आज आपला पूर्ण होणार आहे. आपण किती शुद्ध आहोत, किती पवित्र आहोत, आणि आपण काय करू शकतो, याचा एक अनुभव आपल्या सर्वांना आजच्या सेशनमध्ये येणार आहे. सुरुवातीलाच मला एक गोष्ट आठवते, तुझे आहे तुझ पाशी परी तू जागा भूललासी. सगळं आपल्या जवळ आहे आणि आपण शोधून राहिलो बाहेर. बगल में बच्चा गाव में डिंडोरा असं पण म्हणतात. खूप सारे असे वाक्प्रचार आहेत याच्याशी संबंधित. तर आज
सफलतेच्या आध्यात्मिक 7 नियमांपैकी शेवटचा सिद्धांत, नियम आपण समजून घेत आहोत. त्याला म्हणतात धर्माचा सिद्धांत किंवा जीवनाच्या ध्येयाचा सिद्धांत. काय आहे आपल्या जीवनाचं ध्येय, काय असू शकते, हे आपण बघणार आहोत. सध्या आपल्या जीवनाचं ध्येय काय आहे माहित आहे का? सर्वायवल. जे आपल्याला शिकवलं गेलं लहानपणापासून. पण डॉक्टर दीपक चोपडांनी त्यांच्या मुलांना ते नाही शिकवलं जे आपण आपल्या मुलांना शिकवत आहे. त्यांनी त्यांच्या मुलांना काय शिकवलं ते शिकवण्याची आपली हिंमत आहे का, ते आज आपल्याला कळणार आहे फार थोड्या वेळामध्ये. तर तयार रहा जीवनाचं ध्येय समजून घेण्यासाठी आणि धर्माचा सिद्धांत समजून घेण्यासाठी. हर किसी के जीवन का एक ध्येय होता है, दूसरों को कोई अनोखा उपहार या कोई विशेष गुण प्रदान करना. प्रत्येकाच्या जीवनाचं एक ध्येय आहे, दुसऱ्यांना काहीतरी गिफ्ट करण्यासाठी आणि त्यांच्या जीवनात काहीतरी व्हॅल्यू ऍड करण्यासाठी आपला जन्म झालेला आहे. और जब हम इस अनोखे गुण को दूसरों की सेवा के साथ मिला देते हैं, जेव्हा आपण आपलं ध्येय समाज कल्याणासाठी वापरतो, तब हम अपनी स्वयं की चेतना के आनंद और उल्लास का अनुभव करते हैं. और यह अनुभव सभी ध्येयों का परम ध्येय है. जे काही आपले छोटे मोठे ध्येय असतील जीवनामधले, त्या सगळ्या ध्येयांचा परम ध्येय आहे की आपण समाजामध्ये जगत असताना लोकांसाठी काय करू शकतो. आणि TMP मध्ये तुम्हाला माहित आहे, पहिल्या दिवसपासून 4 वर्षापूर्वी मी व्हिडिओ टाकलेला आहे, आमंत्रण क्यों और कैसे दे. त्याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे की आपण जेव्हा कोणाला कॉल करतो अपॉइंटमेंटसाठी, तर आपल्या डोक्यात काय असते त्याचं उत्तर तुम्हाला आजच्या या सिद्धांतामध्ये मिळणार आहे आणि खूप क्लॅरिटी वाढणार आहे की आपण काय विचार करणं गरजेचं आहे. जब आप कोई कार्य कर रहे होते हैं, तब आप एक बांसुरी की तरह होते हैं, जिसके हृदय में से निकलती ध्वनि उस समय का संगीत बन जाती है. जेव्हा आपण डेमो देतो, नोकरीवर जातो, दुकान उघडतो, जे काही काम करतो आपण आपल्या जीवनामध्ये, ते काम करत असताना एक प्रकारे आपण एक बासरी वाजवत असतो आणि आपल्या हृदयातून एक ध्वनी निघत असतो आणि त्याचं संगीत तयार झालेलं असते. तो प्रेम सहित कार्य करना क्या होता है. आपण या सर्व सिद्धांतामध्ये बघितलं की आपलं जे काम आहे हे प्रेमानं प्रेरित असलं पाहिजे आणि प्रेमात राहून किती सहजतेनं जीवनात आपण सगळं काही मिळवू शकतो हे पण आपण बघितलं. यह होता है हृदय से धागे लेते हुए एक ऐसा वस्त्र बुनना. हे सगळं आपण जे काम करतो हे असं आहे की आपल्या हृदयातून आपण धागे काढून एक वस्त्र तयार करतो, जैसे आपकी प्रेमिका ही उसे पहनने वाली हो. ज्या व्यक्तीवर आपण सगळ्यात जास्त प्रेम करतो ते व्यक्ती या कपड्याला घालणार आहे असं समजून आपण आपल्या हृदयातून धागे काढून ते वस्त्र तयार करत असतो. खलील जिब्रान द प्रोफेट, खलील जिब्रान द प्रोफेट यांनी हे लिहिलेलं आहे. सफलता का 7वां सिद्धांत है धर्म का सिद्धांत. धर्म शब्द संस्कृत से लिया गया है, जिसका अर्थ है ध्येय, जीवन का ध्येय. धर्म शब्दाचा अर्थ है जीवनाचं ध्येय. धर्म का सिद्धांत कहता है कि किसी प्रयोजन को पूरा करने के लिए हमने यह शरीर धारण किया है. म्हणजे आपली जी ऊर्जा आहे, आपल्या आतमध्ये जी चेतना आहे, त्या चेतनेनी हे शरीर धारण केलेलं आहे काहीतरी उद्देश पूर्ण करण्यासाठी, काहीतरी कारण पूर्ण करण्यासाठी. विशुद्ध ऊर्जा वाला यह पिंड दिव्यता का सार रूप ही है. विशुद्ध ऊर्जा आपल्यामध्ये आहे, प्युअर पोटेन्शियलिटी आपल्यामध्ये आहे, पण मिलावट कशी झाली आपल्या जीवनामध्ये, आपला अहम कसा वाढत गेला हे पण आपण खूप जवळून बघितलं. और उस दिव्यता ने किसी प्रयोजन को पूरा करने के लिए ही मानव शरीर धारण किया है. आपल्यामध्ये एक दिव्य शक्ती आहे, डिवाइन पॉवर, आपण सगळे शब्द ऐकलेले आहेत. आणि त्या शक्तीनं हे शरीर धारण केलेलं आहे काहीतरी उद्देश
काहीतरी ध्येय पूर्ण करण्यासाठी, न की रोटी कपडा मकानसाठी. हा फरक आपल्याला समजून घ्यायचा आहे. इस सिद्धांत के अनुसार, हा जो सिद्धांत आहे ध्येयाचा, धर्माचा, जीवनाच्या ध्येयाचा, या सिद्धांतानुसार आप में एक अद्वितीय प्रतिभा है और उसे अभिव्यक्त करने की एक अद्वितीय शैली आप में मौजूद है. तुमच्या आणि माझ्या प्रत्येकामध्ये हे जीवनाचं ध्येय पूर्ण करण्यासाठी प्रतिभा आहे. अद्वितीय प्रतिभा म्हटलेला आहे. अद्वितीय प्रतिभा, आणि ती व्यक्त करण्यासाठी आपल्यामध्ये ती शैली पण आहे. पण आज आपल्याला त्याची जाणीव नाही आहे या ठिकाणी. कुछ तो ऐसा है ही जिसे कि आप संसार में से किसी के भी मुकाबले बेहतर कर सकते. आपल्यामध्ये काहीतरी अशी गोष्ट आहे की जे जीवनात आपण या संसारामध्ये सगळ्यांपेक्षा चांगलं करू शकतो. ते आपल्याला आज शोधायचं आहे की काय अशी गोष्ट आहे माझ्या व्यक्तिमत्वामध्ये की मी इतर लोकांपेक्षा खूप चांगल्या पद्धतीने ते करू शकतो. किसी के भी मुकाबले, कोणीही व्यक्ती असो त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं तुमच्यामध्ये आहे. लेकिन हर अद्वितीय प्रतिभा के लिए तथा उसे अभिव्यक्त करने के लिए एक विधा म्हणजे एक मोड किंवा शैलीची गरज असते, आणि कुछ अद्वितीय आवश्यकता भी होती है. अद्वितीय शब्द वापरलेला आहे. एकमेव अद्वितीय म्हणजे तुमच्यासारखं कोणीच नाही आहे या पृथ्वी तलावर. जब ये आवश्यकताएं आपकी रचनात्मक प्रतिभा के अनुरूप अनुकूल हो जाती है, तब वह अनुकूलता ही समृद्धी व संपन्नता पैदा करने वाली चिंगारी बन जाती है. आपल्या जीवनामध्ये समृद्धी आणि संपन्नता आणण्यासाठी आपली जी प्युअर शक्ती आहे तिला आपल्याला ओळखायचं आहे, आणि त्या शक्तीला समाजाच्या कल्याणासाठी आपल्याला कामाला लावायचं आहे. आणि त्याच्यासाठी आपल्यामध्ये काय प्रतिभा आहे, काय वेगळा गुण आहे, युनिक ॲबिलिटी आपण त्याला म्हणतो आपल्यामध्ये आहे, ती आपल्याला शोधून काढणं खूप आवश्यक आहे. अगर आप उन आवश्यकताओं को पूरा करने के लिए अपनी प्रतिभाओं की अभिव्यक्ती आपके लिए असीम धनसंपदा पैदा कर सकती है. इथं अभावाचा शब्दच नाही आहे, असीम धनसंपदा, अबंडन्स मध्ये आपण आता एंट्री करत आहोत. अगर आप शुरू से ही बच्चों का लालन पालन इसी विचार के साथ करें तो आप इसका प्रभाव उनके जीवन पर पड़ता देख सकते हैं. आपण जर आपल्या मुलांचं पालन पोषण या विचाराने केलं की तुम्ही अलौकिक आहात, तुम्ही दिव्य आहात, तुमच्यामध्ये दिव्य शक्ती आहे, हा विचार जर आपण आपल्या मुलांना दिला सुरुवातपासून, तर त्याचा प्रभाव त्यांच्या जीवनावर पडणार आहे निश्चित. पण तुम्हाला माहित आहे आपण आपल्या मुलांना काय देतो? आपण त्याला सांगतो की तुझ्यात काहीतरी कमी आहे. बघा किती विरोधाभास आहे. आपण कंपॅरिझनच्या जगात, घरात दोन मुलं असतात त्यांना कंपेअर करतो, एकापेक्षा एकाला कमी लेखतो, आणि तिथून त्याचा त्या जीवात्म्याचा प्रवास सुरू होतो. त्याला खऱ्या अर्थानं ते फूल उमलायला जागाच मिळत नाही. आणि आपलाही काही दोष नाही, कारण आपल्या आई वडिलांनी जसं आपलं पालन पोषण केलं तसं आपण आपल्या मुलांचं करतो. पण मला वाटते आज आपल्या प्रत्येकाच्या जीवनात क्रांती होण्याची एक संभावना इथं तुम्हाला मिळणार आहे. जर आपण तेवढं सजग राहून, तेवढं जागृत राहून आजचा सिद्धांत समजून घेतला, तर आपल्या लक्षात येईल की आपण कुठं उभे आहोत, कुठं उभे होतो, एक डिफॉल्ट लाईफ कसं आपल्याला ड्राईव्ह करत होतं, आणि एक क्रिएटेड लाईफ आपण कसं जगू शकतो, आणि आपणच नाही तर आपली पुढची पिढी पण कसं जगू शकते. अपने बच्चों के लालन पालन में मैंने ऐसा किया भी है. ऑथर सांगतात की मी माझ्या मुलांचं जे पालन पोषण केलं, ते असं नाही की आपल्यासाठीच सांगतात फक्त. ते म्हणतात मी पण माझ्या मुलांचं पालन पोषण या पद्धतीनं केलं. कोणत्या पद्धतीनं केलं ते बघा, आणि आपल्यापैकी कोण कोण आता या पद्धतीनं पुढे जाणार आहे ते पण आपल्याला बघायचं आहे. दरअसल अपने बच्चों का पालन लालन पालन मैंने भी ऐसे ही किया है.
मैंने उन्हें बारंबार यह कहा है कि कोई कारण तो होगा ही जिसके लिए वे यहाँ हैं. त्यांच्या मुलांना त्यांनी नेहमी हा प्रश्न विचारला की काही तर कारण असेल की तुम्ही या जगात आले. असा प्रश्न त्यांनी विचारला. और वह कारण क्या है यह उन्हें स्वयं खोजना होगा. आपण नाही सांगू शकत आपल्या मुलांना की तुम्ही या जगात कशासाठी आले. तुम्ही शिक्षक, डॉक्टर, इंजिनियर बनण्यासाठी नाही आले. पण आपण त्यांना सांगतो की तुला सीए बनायचं आहे का, डॉक्टर बनायचं आहे का, ऍडव्होकेट बनायचं आहे. कारण केंद्रस्थानी आहे पैसा. जी एक चिल्लर गोष्ट आहे जीवनात, ज्याला आपण पहाड करून ठेवलेला आहे, ते आज सगळ्या धारणा आपल्या तुटणार आहेत आणि सगळेजण आपण हलून जाणार आहे आता काही मिनिटामध्ये. ते म्हणतात मी माझ्या मुलांना नेहमी प्रश्न विचारायचो की काही तर कारण असेल तुमचं या जीवनात येण्यासाठी. अपनी 4 साल की आयु से ही वे यह बातें सुनते आए हैं. 4 वर्षाच्या मुलांना त्यांनी विचारणं सुरू केलं की काही तर कारण असेल तुम्ही या जगात येण्याचं. लगभग उसी आयु में मैंने उन्हें ध्यान लगाना सिखा दिया था. त्यांनी 4 वर्षाच्याच वयात त्यांच्या मुलांना ध्यान शिकवलं. विचार करा तुम्ही, ते किती क्लिअर असतील या सगळ्या सिद्धांतांना घेऊन. आणि म्हणूनच जगात आज त्यांचं एवढं मोठं नाव आहे. 50 भाषांमध्ये त्यांचे पुस्तकं भाषांतरित झालेले आहेत पूर्ण जगात. म्हणून आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं आज हा धर्माचा सिद्धांत समजून घ्यायचा आहे. आता मी जे बोलणार आहे ते खूप कठीण जाणार आहे तुम्हाला पचवायला आजच्या जगामध्ये. मैं नहीं चाहता कि तुम पैसा कमाने की कभी चिंता करो. असं म्हटलं त्यांनी त्यांच्या मुलांना. मैं नहीं चाहता कि तुम कभी पैसा कमाने की चिंता करो. आणि आपण मुलांच्या डोक्यात थोडं समज आल्यापासून पैशाची चिंता टाकतो. आपल्या घरातली चिंता मुलं पाहतात, लहानपणापासून मोठे होतात आणि पैशाला अवास्तव महत्व आपण देऊन ठेवतो. लक्षात घ्या, हा विषय खूप मोठा है. मैं नहीं चाहता कि तुम पैसा कमाने की कभी चिंता करो. बड़ा होने पर अगर तुम आजीविका कमाने में सफल न हो सके तो मैं तुम्हें दूंगा. तुम्ही मोठे झाल्यावर पैसा कमवण्याला जर तुम्ही सफल नाही झाले तर मी तुम्हाला पोसेल, पालन पोषण करेल. पैशाची चिंता नका करू तुम्ही, मी आहे बसलेला, मी बघेल. आपण असं म्हणूच शकत नाही आपल्या मुलांना आताच्या कंडिशनमध्ये, कारण आपल्याला ते संस्कार मिळालेच नाही. आपल्याला वाटतं त्याला त्याच्या जीवनात तर काही करावं लागेल पैसा कमवण्यासाठी, त्याला इंडिपेंडंट व्हावं लागेल. पण पुढे गेल्यावर तुमच्या लक्षात येईल की त्यांनी त्यांच्या मुलांना जे संस्कार दिले आणि त्याच्यातून ते मुलं कसे घडले. त्यांनी सांगितलं की मैं नहीं चाहता कि तुम पैसे कमाने की भी कभी चिंता करो. बड़ा होने पर अगर तुम आजीविका कमाने में सफल न हो सके तो मैं तुम्हें दूंगा. इसीलिए उस बारे में तुम कोई चिंता ही मत करो. पैसे के बारे में मैं इस बात पर जोर नहीं दूंगा कि तुम स्कूल में बढ़िया अंक लाने पर तुम्हारा ध्यान दो. कोणत्या पॅरेंटची हिंमत आहे असं आपल्याला पोराला म्हणायची कि मैं इस बात पर ध्यान नहीं दूंगा, जोर नहीं दूंगा कि तुम अच्छे अंक लाओ. मैं इस बात पर जोर नहीं दूंगा कि तुम ऊंचे से ऊंचे कॉलेज में जाओ और ऊंचे से ऊंचे अंक हासिल करो. जिस बात पर मैं तुम्हारा ध्यान वाकई होता देखना चाहता हूं वह यह है कि तुम स्वयं को यह पूछो कि तुम मानवता की सेवा कैसे कर सकते हो. सुरुवातीला तर आपला विश्वासच बसणार नाही या गोष्टीवर की असं कसं काय चालणार आहे. सेवेनं थोडी पोट भरते. पैसा लागतो जीवन जगायला आणि त्याच्यासाठी नोकरी करावं लागते, दुकानदारी करावं लागते, सीए बनावं लागते. पण त्यांनी त्यांच्या मुलांना म्हटलं की तुम्ही चांगले मार्क आणा ही माझी अपेक्षा नाही, तुम्ही चांगल्या कॉलेजमध्ये शिका ही माझी अपेक्षा नाही.
पण मला असं वाटते तुम्ही स्वतःला एक प्रश्न विचारा की तुम्ही या जगात मानवतेची सेवा कशी करू शकता, और यह पूछो की तुम्हारी अद्वितीय प्रतिभा क्या है. स्वतःला तुम्ही विचारा की तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये असं काय आहे विशेष, क्योंकि तुम में कोई ऐसी अद्वितीय प्रतिभा तो है ही जो किसी अन्य में नहीं है. प्रत्येक व्यक्तीमध्ये अशी प्रतिभा आहे की जे तुम्ही सोडून कोणातच नाही आहे. और उस प्रतिभा को अभिव्यक्त करने की ऐसी विशेष शैली भी तुम में अवश्य है. एबिलिटी आहे तुमच्यामध्ये जो अन्य किसी में नहीं है. आणि हे शिकवलं त्यांनी त्यांच्या मुलांना. आणि ते म्हणतात वे ऊंचे से ऊंचे स्कूल में गए, ऊंचे से ऊंचे अंक प्राप्त कर रहे हैं कॉलेज में भी, और आर्थिक रूप से भी पर्याप्त आत्मनिर्भर है. त्यांनी ते काहीच शिकवलं नाही, पण तरी त्यांचे मुलं चांगल्या मार्काने पास झाले, चांगल्या कॉलेजमध्ये गेले ना आत्मनिर्भर झाले. क्योंकि उनका ध्यान इस बात पर केंद्रित रहा कि यहाँ उनका ध्येय क्या है. और यही धर्म का सिद्धांत है. डॉक्टर बनायचं आहे कारण मेडिकल लाईन मध्ये जास्त पैसा आहे. सीए बनायचं आहे कारण त्या लाईन मध्ये जास्त पैसा आहे. इंजिनिअरिंगला जायचं आहे, IIT ला जायचं आहे कारण तिथं पैसा जास्त आहे. हा तर प्रश्न आपण आपल्या मुलांना कधी विचारला नाही, मी पण नाही विचारला, पण माझ्या मनात आहे. मी नेहमी बोलून पण दाखवतो. आणि म्हणून मी चिंता करत नाही मुलीच्या आणि मुलाच्या करिअरची. आणि आपली एवढी अटॅचमेंट आहे, एवढी अटॅचमेंट आहे, एवढी अटॅचमेंट आहे, एवढी अटॅचमेंट आहे की ज्याची काही लिमिट नाही. मुलांच्या करिअरला घेऊन पोरगा 10वीत असते, पोरगा 12वीत असते, घरात वेगळंच वातावरण असते. पॅरेंटही 2 वर्ष कुठंच जात नाहीत. काय तर मुलाची 10वी 12वी 11वी 12वी आहे. लक्षात घ्या, विषय खूप मोठा आहे आणि सहज समजून घेण्यासारखा आहे. त्यांनी स्वतःच्या अनुभवातून हे सांगितलं की प्रत्येक व्यक्तीमध्ये एक मेव अद्वितीय प्रतिभा आहे. प्रत्येक व्यक्ती या पृथ्वीतलावर येण्यामागं काहीतरी त्याला ध्येय आहे, ते त्याला पूर्ण करायचं आहे. आणि पैसा त्याच्या जीवनात कमीच नाही पडणार कुठं, जर या पद्धतीनं आपले मुलं जीवन जगतील तर. आणि मी माझ्या मुलांच्या बाबतीत अनेक वर्षापासून क्लिअर आहे की हे सोसायटीत डिफरन्स आणतील. आणि म्हणून मी त्यांच्या अभ्यासाची आणि त्यांच्या शाळेची चिंता करत नाही. हे त्याच्या मागचं मुख्य कारण आहे. म्हणून मला फरक नाही पडत मार्क किती भेटले, कारण मार्कांनी आपलं जीवन सफल होणार नाही आहे. हा, नोकरी लागून जाईल, 4 पैसे जास्त कमवता येतील लोकांपेक्षा, कंपॅरिझनच्या जगात थोडंसं पुढे जाता येईल. पण तुम्हाला माहित आहे की आपण लाईनमध्ये उभे आहे. तुम्ही कुठेही पोहोचा, तुमच्या पुढे 2 जण आहेत, तुमच्या मागं 2 जण आहेत. असं कधीच होणार नाही या जगातून जाईपर्यंत की तुमच्या पुढे कोणीच नाही. सिकंदर पण आला आणि गेला. आपल्याला स्वतःला बघायचं आहे. हा धर्माचा सिद्धांत आहे. एवढ्या शॉर्टकट मध्ये धर्माचा सिद्धांत मला वाटते कोणी सांगितला नसेल. विचार करा. धर्म के सिद्धांत के 3 घटक है. आता आपण बघू याचे 3 घटक. पहला घटक कहता है कि हम में से हर कोई यहाँ सच्चा स्वरूप जानने के लिए आया है. आपलं मुख्य ध्येय आहे की हु आय एम, मी कोण आहे, मी हे शरीर आहे का, जे इथंच पडून राहते. चैतन्य निघून जाते आणि शरीर इथंच पडून राहते आणि मग त्याला अग्नी देतात, जाळून टाकतात, 2 दिवसही घरात ठेवत नाहीत. ते मी आहे का, हे जाणून घेण्यासाठी आपण इथं आलेलो आहे. पहिला घटक आहे हा. स्वयं यह जानने के लिए कि हमारा सच्चा स्वरूप आध्यात्मिक है, कि मूल रूप से हम वह आध्यात्मिक जीव है
जो कि देह रूप में प्रकट हुआ है, हम ऐसे मानव अस्तित्व नहीं है। हम ऐसे मानव अस्तित्व नहीं है जिसे कभी कभी आध्यात्मिक अनुभूती होती है. फारच मोठा विचार या ठिकाणी ऑथरने मांडला की आपण असं मानव अस्तित्व नाही आहे की अध्यात्माची अनुभूती आपल्याला कधी कधी होते. याच्या विपरीत ते म्हणतात की आपण असा आध्यात्मिक जीव आहे की आपल्याला देहाची अनुभूती कधी कधी होते की हा देह आहे म्हणून. हम में से हर कोई अपना उच्चतर स्वरूप या आध्यात्मिक स्वरूप जानने के लिए यहाँ है. धर्म के सिद्धांत के यह प्रथम उपलब्धि है. हमें स्वयं यह जानना होगा कि कोई देवी देवता हम में भ्रूण रूप में विद्यमान है. भ्रूण म्हणजे गर्भ. आपल्या आपण सगळीकडे ऐकतो प्रत्येक व्यक्तीत ईश्वर आहे, ऐकलेलं आहे आपण. पण या ठिकाणी डीप लेवलला आपल्याला लक्षात येत आहे की आपल्या आतमध्ये आपण आपला विचार करत आहे. आपल्या आतमध्ये कोणीतरी ईश्वराचं तत्व आहे जे विद्यमान आहे, जो की जन्म लेना चाहता है. म्हणजे आपल्यात कोणीतरी आहे जे अभिव्यक्त होऊ इच्छित आहे, अभिव्यक्त होना चाहता है ताकि हम अपनी दिव्यता प्रकट कर सके. एवढे मोठे आहे आपण, पण आपल्याला एक्सपोजर म्हणतात ते नाही मिळालं. संस्कार स्पेस तशी नाही मिळाली आपल्याला एक्सपोज होण्यासाठी. सायन्स ऑफ गेटिंग रिच मध्ये पण आपण हेच बघितलं की प्रत्येकाच्या आतमध्ये गाणं वाजत आहे. प्रत्येकाच्या आतमध्ये ते बीज पडलेलं आहे, त्याला खत पाणी घातल्या नाही गेलं. हा पहिला घटक आहे, लक्षात घ्या. आपण या पृथ्वी तलावर यासाठी आलो हे जाणून घेण्यासाठी की मी एक दिव्य अलौकिक चेतना आहे. दूसरा घटक आहे अपनी अनन्य अद्वितीय प्रतिभा को प्रकट करना. आपल्यामध्ये काहीतरी प्रतिभा आहे, अनन्य साधारण अद्वितीय प्रतिभा आपल्यामध्ये आहे. धर्म का सिद्धांत कहता है कि प्रत्येक मानव में एक अनन्य अद्वितीय प्रतिभा होती है. पण आपल्याला सांगण्यात गेलं की तुला काहीतरी अजून करण्याची गरज आहे, तू कंप्लीट नाही आहेस जसा आला तसा, तुला जास्त टक्क्याने डिग्री घ्यायची आहे, मास्टर डिग्री तर करायचीच आहे, कमी शिकून चालणार नाही. मी नेहमी म्हणायचो की तुम्हाला ग्रॅज्युएट तरी व्हावं लागते, कमी शिकलेल्या मुली आजकाल भेटत नाहीत. आणि आपल्या समाजाची मान्यता आहे की नवरा जास्त शिकलेला पाहिजे पत्नीपेक्षा. आज शिक्षणाचं खूप वाढलेलं आहे प्रस्थ. साधारण कोणी पण ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट होते. मी 11वी-12वीला मराठी शिकवायचो, त्याच्यात एक धडा होता. त्यावेळेस त्याच्यात लिहिलेलं होतं की त्या काळात ग्रॅज्युएट काही गावांमध्ये एखादा असायचा. आणि ते म्हणत की पत्रावर जर लिहिलं ज्ञानेश्वर दोरकर कंसात ग्रॅज्युएट, तर त्याच्या घरी पत्र जायचं. आता तर पीएचडी लिहिलं तरी पत्र घरी पोहोचणार नाही. शिक्षण वाढलं, परंतु बाह्य गोष्टी वाढल्या. त्या काळातही जीवन लोक आनंदी उत्साही जगत होते. जेव्हा लोक जास्त शिकत नव्हते ते त्यांच्या जीवनासोबत खुश होते. पण आता बघा किती कोर्स, किती डिग्र्या, किती अभ्यासक्रम, म्हणजे काय चालू काय आहे हे काही समजायलाच मार्ग नाही. नवीन नवीन कोर्स येत आहेत, नवीन नवीन जॉब उत्पन्न होत आहेत, जुन्या नोकऱ्या संपत आहेत, आधुनिकीकरण होत आहे, टेक्नॉलॉजी पुढे जात आहे. माणूस कुठं चालला? आरोग्याला घेऊन, करिअरला घेऊन आपल्याला जाग्यावर यायचं आहे आज या ठिकाणी. तर आपण पहिला घटक आहे धर्माच्या सिद्धांताचा की आपण या पृथ्वी तलावर आलेलो आहे, जाणून घ्यायचं आहे की माझं ध्येय काय आहे, मी किती अलौकिक व्यक्ती आहे, माझं चैतन्य काय आहे. आणि दुसरा सिद्धांत की माझ्यात काय प्रतिभा आहे ती जाणून घ्यायची आहे. एक अनन्य साधारण प्रतिभा हा विचार ऍक्सेप्ट करा सगळ्यात पहिले. तुम्ही म्हणसाल नाही नाही तुमच्यात आहे सर, म्हणून तर तुम्ही झूम मीटिंग वर हे पुस्तक घेऊन राहिले. नाही, प्रत्येकात आहे. हा धर्माचा सिद्धांत सांगत आहे या ठिकाणी.
वह इतनी अनन्य अद्वितीय है कि इस पृथ्वी पर अन्य कोई ऐसा जीवित व्यक्ती नाही है जिसमें वह प्रतिभा या विशेष योग्यता मौजूद होगी. म्हणजे असा कोणीच पृथ्वी तलावर माणूस नाही आहे की तुमच्यात जी योग्यता आहे ती अजून कोणात असेल. प्रत्येकाच्या अंगठ्याचं निशाण वेगळं आहे. तर दुसरा घटक आपण बघत आहे या ठिकाणी. इसका अर्थ यह हुआ कि कोई कार्य जो आप कर सकते हैं, कोई शैली जिससे आप वह कार्य कर सकते हैं, उसे इस पृथ्वी पर आपसे बेहतर और कोई नहीं कर सकता. जब आप वह कार्य कर रहे होते हैं तब आप समय की लीक म्हटलेला इथं से हट जाते हैं. म्हणजे वेळ आपल्यासाठी काही उरत नाही, त्याच्या पलीकडे आपण निघून जातो. जब उस एक प्रतिभा को या कई मामलों में अनेक प्रतिभाओं को जब आप अभिव्यक्त या प्रकट कर रहे होते हैं, तब उस प्रतिभा की अभिव्यक्ति को समय की सीमाओं के पार रहने वाली सजगता में ले जाते हैं. आपली जागरूकता या लेवलला वाढते. तर आज आपल्याला शोधायचं आहे, काही लोकांना दिसलेलं असेल की आपल्यात काय प्रतिभा आहे. तिसरा घटक मानव सेवा. अपने मानव समाज की सेवा करना हा तिसरा घटक आहे धर्माच्या सिद्धांताचा. मैं किस तरह से मानव का सहायक हो सकता हूं हा प्रश्न विचारायचा आपल्याला. मैं किस तरह से मानव का सहायक हो सकता हूं. मैं जिनके संपर्क में आता हूं उनकी सहायता मैं कैसे कर सकता हूं. टीएमपीचं मिशन काय? टू इम्प्रूव्ह एव्हरी लाईफ. आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं जीवन कसं इम्प्रूव्ह होईल, पॉसिबिलिटीच्या माध्यमातून ते कसे आनंदित उत्साहित राहतील, हे मिशन आपण बनवलेलं आहे टीएमपीचं. तर इथं त्यांनी प्रश्न विचारलेला है कि मैं किस तरह मानव का सहायक हो सकता हूँ. मैं जिनके संपर्क में आता हूँ उनकी सहायता कैसे कर सकता हूँ. जब आप अपनी अद्वितीय प्रतिभा व योग्यता को मानव सेवा के साथ जोड़ देते हैं, तब आप एक धर्म के सिद्धांत का पूरा पूरा अनुपालन करते हैं. जेव्हा आपण आपल्या प्रतिभेला मानव कल्याणासोबत जोडतो, तेव्हा आपण खऱ्या अर्थानं या धर्माच्या सिद्धांताचं पूर्ण पालन करतो. और इनके साथ जब आपकी आध्यात्मिक अनुभूति तथा विशुद्ध ऊर्जा भी जुड़ जाती है, तब इस बात की कोई गुंजाइश ही नहीं रह जाती कि आपको असीम प्रचुरता और विपुलता न मिले. म्हणजे आपण गरीब राहायला काही चान्सच नाहीये. कोई गुंजाइश ही नहीं रह जाती म्हणतात. जर आपण आपल्यामधल्या प्रतिभेचा वापर लोकांच्या हितासाठी करत असू तर. क्योंकि प्रचुरता और विपुलता पाने का यह सच्चा मार्ग है. हाच एक मार्ग आहे जीवनामध्ये सगळ्या गोष्टी आपल्याला ज्या पाहिजेत त्या मिळवायच्या असतील तर. जे काही आपले स्वप्न असतील, जे काही आपले संकल्प असतील, ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला मिळवायच्या आहेत, तर आपल्याला सगळ्यात आधी समजून घेणं आहे की मी आलो कशासाठी, मी कोण आहे, माझ्यात प्रतिभा काय आहे आणि ती माझ्यातच आहे. माझ्यासारखं कोणीच नाही आहे. आणि मग ती मी लोकांच्या जीवनात काय त्यांना पुढे जाण्यासाठी आयुष्यात सहकार्य करू शकतो. आणि हे जर आपण केलं तर आपण खऱ्या अर्थानं धर्माचं पालन करत आहोत. यह कोई अस्थायी प्रचुरता नाही होती. म्हणजे हे जी श्रीमंती येणार आहे, ही जी संपन्नता येणार आहे आपल्या जीवनामध्ये, ही अस्थायी नाही आहे, यह स्थायी होती है. क्योंकि यह प्राप्त की गई होती है. लॉटरीचं तिकीट लागून श्रीमंत होण्याचा विषय वेगळा आहे. तुमच्या माझ्या ओळखीत अनेक लोकांना लॉटरीचे तिकीट लागले, पण ते श्रीमंत नाही झाले. त्यांच्या जीवनात संपन्नता टिकली नाही, कारण त्यांनी ती मिळवलेली नव्हती. आपल्या जवळ ती संपन्नता टिकणार आहे कारण आपण ती मिळवलेली आहे. आपकी अद्वितीय प्रतिभा व योग्यता के कारण. आपल्यामध्ये जी प्रतिभा आहे, आपल्यामध्ये जी योग्यता आहे, आपण डिझर्व करतो त्या गोष्टीसाठी आणि म्हणून स्थायी स्वरूपाची संपन्नता आपल्याला मिळणार आहे. एक स्वस्थ आणि समृद्ध समाज घडवण्यासाठी टीम माय पॉसिबिलिटी पुढे आलेली आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला एनर्जीचा प्लॅटफॉर्म युनिव्हर्सनं दिलेला आहे. या दृष्टिकोनातून मी या सगळ्या गोष्टींकडे बघतो पहिल्या दिवसपासून.
जेव्हा मी ऍग्रिकल्चरचा बिझनेस स्टार्ट केला 9 ऑक्टोबर 2008ला, त्याही दिवशी मी याच मुद्द्यानं प्रेरित होतो की या जीवाणू खतामुळे जमीन चांगली होणार आहे आणि शेतकऱ्याचं हित होणार आहे. कारण तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता शेतकऱ्याला अर्पण केलेली आहे. जेव्हा मी त्या प्रॉडक्टला समजलं, माझी तर उपजीविका त्याच्यात भागणारच होती. आणि फक्त उपजीविका नाही, तर मला खूप काही मोठा आपल्या आयुष्यात घडणार आहे आपल्या, असा अनुभव त्या दिवशी आला होता. तसंच केंगनमध्ये जुडताना आपल्यापैकी अनेक लोकांना अनुभव आलेला आहे की हे कार्य करत असताना मला कशाचीच कमी पडणार नाही. त्या पद्धतीचं कार्य आपण हाती घेतलेलं आहे. ते आपल्याला फक्त त्या लेवलला जाऊन समजून घ्यायचं आहे. आपल्याला आपल्या योग्यतेमुळे सगळं मिळणार है। उसे अभिव्यक्त करने की आपकी जो शैली है उसके कारण अपने मानव समाज की उस सेवा तथा समर्पण के कारण जिसे आपने यह प्रश्न पूछकर पाया है, मैं किस तरह सहायता कर सकता हूं मानवता की। हा प्रश्न आपल्याला विचारायचा है, न कि इसमें मुझे क्या मिलेगा, इसमें मुझे क्या मिलेगा हे विचारायचं नाही है आपल्याला। इसमें मुझे क्या मिलेगा यह प्रश्न तो आपके अंदर अहम द्वारा पूछा जाने वाला प्रश्न है। मुझे क्या मिलेगा हे आपलं प्युअर आत्मस्वरूप नाही विचारत, आपलं चैतन्य नाही विचारत मुझे क्या मिलेगा, आपला अहम विचारते मुझे क्या मिलेगा। जबकि मैं किस तरह से सहायता कर सकता हूं हा प्रश्न जर आपण विचारत असू स्वतःला, तर तो आपल्या चेतनेद्वारा आत्म्याद्वारा विचारला जाणारा प्रश्न आहे की मी काय लोकांची सेवा करू शकतो। चेतना या आत्मा आपकी सजगता का वह साम्राज्य है जिसमें आप अपनी सार्वभौमिकता का अनुभव करते हैं। अपने अंदर उठते इस प्रश्न, इससे मुझे क्या मिलेगा को बदलकर मैं किस तरह सहायता कर सकता हूं कर देने पर आप स्वतः ही अहम से निकलकर अपनी चेतना के साम्राज्य में प्रवेश कर जाते हैं। आणि हेच मी सांगितलेलं आहे त्या व्हिडिओमध्ये की जेव्हा तुम्ही फोन करता कोणाला आमंत्रण देण्यासाठी, डेमो बघण्यासाठी, तर तुम्ही हा प्रश्न विचारायला पाहिजे की या व्यक्तीनं जर हे डेमॉन्स्ट्रेशन बघितलं आणि केंगनची मशीन लावली तर ह्या व्यक्तीला काय मदत होणार आहे आपल्याकडून, न की मला किती पॉइंट मिळणार आहेत। मला किती पॉइंट मिळणार आहेत हा अहम आयडेंटिटी मधून आलेला प्रश्न आहे, त्याला बदलायचं सांगितलं या ठिकाणी ऑथरने आपल्याला। मुझे क्या मिलेगा हा प्रश्न मनात उठला की त्याला बदलवायचा आहे आणि विचारायचा आहे मैं किस तरह सहायता कर सकता हूं उस व्यक्ती की। आणि मग तुम्ही तुमच्या चेतनेच्या साम्राज्यात प्रवेश करता। हालांकि ध्यान लगाना चेतना के साम्राज्य में प्रवेश करने की सर्वोत्तम विधि है। ध्यान लावणं, मौन आपण पाहिलं नॉन जजमेंटल, लेकिन मैं कैसे सहायता कर सकता हूं वाले प्रश्न पर आ जाने से आप चेतना के संपर्क में भी आ जाते हैं। फक्त हा एक प्रश्न विचारू नाही, आपण प्युअर पोटेन्शियलिटीच्या प्रवासाला लागतो किंवा एंट्री करतो तिथं। मैं कैसे सहायता कर सकता हूं वाले प्रश्न पर आप जाने से आप चेतना के संपर्क में भी आ जाते हैं, यानी सजगता के उस साम्राज्य में आ जाते हैं जहां आप अपनी सार्वभौमिकता को अनुभव कर सकते हैं। एवढा मोठा विषय आहे। द वन थिंग मध्ये पण आपण शिकलो होतो की जेवढा मोठा प्रश्न विचारू आपण स्वतःला तेवढं मोठं उत्तर मिळेल आपल्याला। तर आजपासून टीएमपीच्या प्रत्येक लीडरला जर मनात प्रश्न आला तर मला काय मिळेल, मला किती पॉइंट मिळतील, तर त्याला कन्वर्ट करायचं आहे, बदलायचं आहे त्याला की मी काय मदत करू शकतो या डेमॉन्स्ट्रेशनच्या माध्यमातून, या बिझनेसच्या माध्यमातून, या टीएमपीच्या माध्यमातून त्या व्यक्तीची मी काय मदत करू शकतो। अगर आप धर्म के सिद्धांत का अधिकतम उपयोग करना चाहते हैं तो आपको कुछ संकल्प करने होंगे। काही संकल्प करावे लागतील आपल्याला। पहला संकल्प है, मैं आध्यात्मिक साधना द्वारा अपने उस उच्चतर स्वरूप को जानूंगा जो अहम से परे रहता है। आता ही एक साधना आपण आपल्या आयुष्यात स्वीकारलेली आहे,
सुरू केलेली आहे. हा पहिला संकल्प आहे की आपण अहंकाराच्या पलीकडे जाऊन आपली ओळख आपल्याला करून घ्यायची आहे. पहिल्याच प्रकरणामध्ये आपण बघितलं सेल्फ आणि आयडेंटिटी, आत्मप्रमाण आणि विषय प्रमाण, हे आपण बघितलं. दुसरा संकल्प, मैं अपनी अनन्य व अद्वितीय प्रतिभा को खोज निकालूंगा. आता आपल्याला आपली ती प्रतिभा शोधायची आहे की एक्झॅक्ट काय आहे माझ्यामध्ये. कोणीच कोणासारखं नाही आहे, प्रत्येकामध्ये काहीतरी तर विशेष क्वालिटी आहे, ती आपल्याला शोधायची आहे. मैं उसे खोज कर और उसे खोज कर मैं स्वयं को आनंदमय रखूंगा, क्योंकि आनंद की प्रक्रिया आरंभ ही तब होगी जब मैं समय के दायरे से बाहर रहने वाली सजगता में रहने लगूंगा. यही अवस्था परमानंद की अवस्था होती है. तीसरा संकल्प, मैं स्वयं से पूछूंगा कि मानव सेवा के लिए मैं अधिकतम क्या कर सकता हूं. किती लोकांना तुम्ही कनेक्ट करू शकता टीएमपीच्या मिशन सोबत, या पाण्यासोबत, या व्यवसायासोबत, या ऑर्गनायझेशन सोबत. त्याच्यातून मानवसेवा घडणार आहे की नाही घडणार आहे, हा प्रश्न आपल्याला स्वतःला विचारायचा आहे. एक रेडीमेड प्लॅटफॉर्म आपल्याला युनिव्हर्सने दिलेला आहे, एनर्जिकचा आणि टीएमपीचा. रेडीमेड चाकाचा शोध लागलेला आहे. आपल्याला आता हे चाक घेऊन प्रवासाला निघायचं आहे पुढे, असं मी बघतो माझ्या जीवनामध्ये. खूप लोकांना वाटते की आपली कंपनी, माझ्या डोक्यात होतं ते करून बघितलं मी, पण मला अनुभव आला की नाही, हे रिसर्च ऑलरेडी 50 वर्षापूर्वी झालेला आहे आणि याला मला आता पुढे घेऊन जायचं आहे. ग्लोबल प्लॅटफॉर्म आहे आणि तिथं मी कितीही मोठं परफॉर्म करू शकतो आणि माझ्या प्रतिभेचा वापर करून मी लोकांच्या जीवनात सहाय्यक बनू शकतो. तीसरा संकल्प है, मैं स्वयं से पूछूंगा कि मानव सेवा के लिए मैं अधिकतम क्या कर सकता हूं. मैं स्वयं इस प्रश्न का उत्तर खोजूंगा और फिर उस पर चलूंगा. हा संकल्प करत आहे आपण. मानव समाज की आवश्यकताओं को पूरा करने के लिए मैं अपनी अद्वितीय प्रतिभा का प्रयोग करूंगा. उन आवश्यकताओं के अनुसार मैं अपनी इच्छाओं को दूसरों की सहायता व सेवा करने के अनुकूल करूंगा. बैठ जाइए, बसलेलेच असाल तुम्ही सर्वजण आपापल्या घरी. बैठ जाइए और इन दो प्रश्नों के उत्तर की सूची बनाइए. खूप पॉवरफुल प्रश्न विचारलेला आहे लेखकाने आपल्याला. स्वयं से पूछिए, लक्ष द्या माझ्याकडे, खूप महत्वाचा मुद्दा मी आता तुमच्या पुढे शेअर करत आहे. स्वयं से पूछिए कि अगर पैसे की कोई चिंता न हो और आपके पास समय ही समय हो और पैसा ही पैसा हो तो आप क्या करेंगे. बसा शांततेत आणि स्वतःला प्रश्न विचारा की तुम्हाला पैशाची काहीच चिंता नाही आहे, वेळही तुमच्याकडे भरपूर आहे आणि पैसाच पैसा आहे, तर तुम्ही काय करणार आहात तुमच्या जीवनामध्ये. अगर आप तब भी वही करेंगे जो कि आप अब कर रहे हो तो आप धर्म के रास्ते पर चल रहे हो. तुमच्याकडे पैशाची काही चिंता नाही, वेळही खूप आहे, पैसाच पैसा आहे. अशा अवस्थेमध्ये लेखक विचारतायत की तुम्ही काय करणार आहात. आणि आताही तुम्ही जर तेच करत असाल जे तुम्ही तेव्हा करणार आहात, तर तुम्ही धर्माच्या रस्त्यावर चालत आहे. क्योंकि जो आप कर रहे हैं उसके लिए आप में जुनून है, यानी आप अपनी अनन्य व अद्वितीय प्रतिभा को प्रकट कर रहे हैं. फिर स्वयं से प्रश्न पूछे, दूसरा प्रश्न, मानव सेवा करने के लिए मैं अधिकतम क्या करूं. इस प्रश्न का उत्तर स्वयं दीजिए और उस पर चलना शुरू कीजिए. अपनी दिव्यता पर पड़ा हुआ पर्दा हटाइए. पर्दा काढायचा आहे आपल्याला जो पडलेला आहे. जन्मजात तो पर्दा सोबत आणला नव्हता आपण. लहान आपण असताना असे नव्हतो. ती दिव्यता, ती डिवाइन पॉवर आपल्यामध्ये झलकत होती तेव्हा. प्रत्येक मुलामध्ये झलकते ती. म्हणून लहान मुलांचा आपल्याला लाळ येतो. लहान मुलं आपल्याला आवडतात, त्याचं कारणच ते आहे.
ते प्युअर असतात, त्यांच्या मूळ स्वरूपात असतात. अपनी दिव्यता पर पड़ा हुआ पर्दा हटाइए, अपनी अनन्य व अद्वितीय प्रतिभा को जानिए, उसके द्वारा मानव सेवा कीजिए और वह सब दौलत कमा सकते हैं तब जो आप चाहते हैं। आप जो करते हैं जब वह आपके मानव समाज की आवश्यकताओं के अनुकूल होने लगेगा, तब समृद्धि स्वतः ही अप्रकट से प्रकट की और यानी चेतना वाले साम्राज्य से रूपाकार वाले संसार की ओर प्रवाहित होने लगेगी। आपण ओलामध्ये दररोज बसतो शहरात गेलो की, त्या माणसानं त्यांच्या प्रतिभेचा वापर केला, त्यांच्यासोबत एक घटना घडली, इंटरव्ह्यूला जाताना ऑटोवाल्याने चुकीच्या ठिकाणी उतरून दिलं. त्यांच्या मधल्या त्या दिव्य दृष्टीनं, त्या दिव्यतेनं विचार केला त्या दिवशी की असं किती लोकांसोबत घडलं असेल आज पूर्ण देशामध्ये. आणि एक विचार पुढे आला आणि त्याचं रूपांतर झालं. एक कंपनी उभी राहिली आणि तुम्हाला माहित आहे की किती करोड रुपयाची ती कंपनी उभी राहिली. मग असे अनेक उदाहरणं आहेत देशामध्ये, जगामध्ये, की त्यांनी जगाचा विचार केला. मी तर नेहमी या गोष्टीनं प्रभावित आहे की जगात जे सगळ्यात श्रीमंत लोक आहेत त्यांनी जगाचा विचार केला. आणि म्हणून बाय प्रॉडक्ट त्यांच्या पुढे ते सगळं प्रकट झालं. जे पाहिजे होतं त्यांना त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त त्यांना मिळालं. आणि म्हणून हा मूळ सिद्धांत आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचा आहे. तब आप अपने जीवन को दिव्यता की अद्भुत अभिव्यक्ति के रूप में अनुभव करने लगेंगे, केवल कभी कभार नहीं बल्कि सदा सर्वदा। और सफलता का सही अर्थ और सच्चा आनंद यानी अपनी चेतना के आनंद और उल्लास को भी आप जान पाएंगे. या धर्माच्या सिद्धांताला स्वतःच्या जीवनाचं ध्येय काय आहे हे जर आपण समजून घेतलं आणि आचरणात आणलं तर निश्चितपणे आपण आजपासून एक वेगळं आपलं व्यक्तिमत्व समाजाच्या समोर राहणार आहे. आणि सगळं क्लिअरच झालं. आता काही विषयच उरला नाही, कुठला काही प्रश्न उरला नाही, मला तरी काही शंका उरली नाही की जे मी करत आहे माझ्या जीवनामध्ये इथपर्यंत पोहोचलो आणि आता ज्या पद्धतीने आपल्याला पुढे निघायचं आहे त्याच्यासाठी काही स्पर्धा नाही, कंपॅरिझन नाही, अटॅचमेंट नाही. डिटॅचमेंट शब्दाचा मी काल थोडा अभ्यास केला तर त्याला वैराग्य म्हणतात. वैराग्य शब्दाची भीती वाटते आपल्याला. डिटॅचमेंट काही वाटत नाही, इंग्रजीत आहे तो शब्द, पण वैराग्य म्हटलं की माणूस असा घाबरून जाते की बापरे, वैराग्य नाही पाहिजे आपल्याला. पण वैराग्य आणि डिटॅचमेंट एकच शब्द आहे. आपण जेवढे अटॅच राहू तेवढे आपण संसारिक आहे आणि जेवढे आपण डिटॅच राहू तेवढे आपण संन्यासी आहे. प्रत्येक ठिकाणी आपण डिटॅच राहून आयुष्यात किती सहजरित्या पुढे जाऊ शकतो हे आपण समजून घेतलेलं आहे. डिटॅच इन्व्हॉल्वमेंट 6व्या सिद्धांतामध्ये पूर्ण अभ्यास केलेला आहे आपण. आणि तुमच्या डिक्शनरीमध्ये हा शब्द डिटॅचमेंटच राहू द्या. नॉन अटॅचमेंट, डिटॅचमेंट, वैराग्य शब्द वापरू नका, कारण त्या शब्दाबद्दल सारा भूतकाळ आपल्या डोक्यात आहे की अरे बापरे, वैराग्य प्राप्ती म्हणजे सगळं संपलं, मग जंगलात जावं लागेल. ते वैराग्य तसं नाही आहे. धर्म या जीवन के ध्येय पर आचरण करना. प्रॅक्टिस काय करायची आहे. मला आनंद आहे की 7 वाजता सेशन कंप्लीट होत आहे. मला वाटलं पुढे जाईल. 3 गोष्टी लेखक आपल्याला सांगतात. मैं आज अपनी आत्मा के अंदर गहरे में भ्रूण रूप में पल रहे देवी देवता का स्नेहपूर्वक परिपोषण करूंगा. माझ्या आतमध्ये जे देवत्व आहे त्याचं मी परिपोषण करणार आहे. मैं अपने अंदर विराजमान चेतना पर ध्यान दूंगा जो कि मेरे तन व मन दोनों को ही जीवंत रखती है. चेतना. मैं अपने हृदय में विद्यमान गहन शांति के प्रति खुद को सजग रखूंगा. समयबद्ध अनुभव के बीच भी समय के दायरे से बाहर रहने वाली चेतना को, शाश्वत बीइंग को अपने साथ रखूंगा. दूसरं,
मैं अपनी अनन्य अद्वितीय प्रतिभाओं की सूची बनाऊंगा. काय काय क्वालिटी आहेत माझ्यात मी लिहून काढेल आज. फिर मैं उन तमाम कामों की सूची बनाऊंगा जो मैं अपने उन प्रतिभाओं को अभिव्यक्त करते समय करना पसंद करूंगा. आणि म्हणून आपण सायन्स ऑफ गेटिंग रिच मध्ये श्रीमंतीचा पहिला नियम शिकलो होतो की आपण जे काम करतो त्याच्यात आनंद आला पाहिजे. त्याच्या मागचं कारणच हे आहे की आपल्याला आनंद आला पाहिजे ते करताना. मैं जब अपनी उन प्रतिभाओं को अभिव्यक्त करता हूं और मानव सेवा करने के उनका उपयोग करता हूं, तब मैं समय की लीक पर चलना छोड़ देता हूं. म्हणजे आपल्या पाईपलाईनचे लिकेजेस सगळे बंद होऊन जातील आणि गाडी आपली खूप वेगानं धावायला लागेल. और अपने जीवन में तथा औरों के जीवन में भी प्रचुरता व विपुलता पैदा करता हूं. आपलं विजन काय आहे टीएमपीचं? आपल्याला लोकांना फायनान्शियली फ्री करायचं आहे. आणि फायनान्शियली फ्री होण्यासाठी द सायन्स ऑफ गेटिंग रिच सारखं बुक आपल्याजवळ आहे. 7 स्पिरिच्युअल लॉ ऑफ सक्सेस आपल्याकडे आहे. फक्त या सिद्धांताचा अवलंब करण्याची देरी आहे बस. 115 वर्ष जुनं पुस्तक. यदि आप गरीबों की मदद करना चाहते हो तो सबसे पहले आप स्वयं को अमीर बनना होगा और फिर आप उन लोगों की अमीर बनने में मदद कर सकते हैं. तीसरं, मैं हर दिन स्वयं से पूछूंगा मैं सेवा कैसे कर सकता हूं और मैं सहायता कैसे कर सकता हूं. इन प्रश्नों के उत्तर मुझे मानव समाज को सस्नेह सेवा तथा सहायता देने में मदद करेंगे. या पुस्तकामध्ये ती सेवा नाही सांगितली की ज्याच्या बदल्यात तुम्हाला काही मिळणार नाहीये. गिव्हिंग अँड रिसिव्हिंगचा लॉ आहे. आणि उद्याचं सेशन इतकं पॉवरफुल होणार आहे, एवढ्या सहजतेनं तुम्हाला कळणार आहे की हे 7 सिद्धांत शरीराच्या स्तरावर कसे काम करतात. पुरं पिक्चरच क्लिअर होऊन जाईल उद्या. आणि म्हणून आज जेवढे जण आपण इथं आहात, उद्या शेवटचा दिवस आहे. 17वा दिवस आहे उद्या आपला. 17वं सत्र आहे ज्याच्यामध्ये आपण सारांश आणि निष्कर्ष समजून घेऊन एका वेगळ्या जर्नीला आपल्या जीवनामध्ये सुरुवात आपण करणार आहोत. तर तुमचे सर्वांचे मी धन्यवाद करतो. धर्माचा 7वा सिद्धांत आपण या ठिकाणी समजून घेतलेला आहे.